बातमी आपल्या हक्काची. ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा. मुख्य संपादक निलेश विशे. शहापूर येथे 9 फेब्रुवारी 2025 रोजी बळीराज संघटनेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन व महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्या संदर्भात शहापूर येथे आज पत्रकार परिषद संपन्न झाली. या कार्यक्रमासाठी बळीराज संघटनेचे ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष वसंत भेरे, तालुका अध्यक्ष मधुकर शिंदे, तालुका उपाध्यक्ष गुरुनाथ ठाकरे, प्रसिद्धी प्रमुख उमेश जोशी व पत्रकार उपस्थित होते. नव्याने सुरू झालेली बळीराज सेना संघटना याच्या पक्ष कार्यालयाचा शहापुरात उद्या शुभारंभ होतोय आणि त्यासोबत महिलांसाठी कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. हळदी कुंकू. बळीराज सेना संघटनेचे आपण पदाधिकारी आहात, आपल्याला मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. काय नेमकी याच्याबद्दल माहिती द्या. सर्वप्रथम मी आपल्या पत्रकार बंधूंचे आभार मानतो का आपण आपला बहुमूल्य वेळ खर्च करून आपल्या पत्रकार बंधूंनी हजराला त्याबद्दल धन्यवाद. बळीराज सेनेचा ध्येय धोरण असे आहे का पहिले बळीराज सेनेचा इडापिडा टळो, बळीराज सेनेचे राज्य योग हे आमच्या संघटनेचं पक्षाचं घोषवाक्य आहे. पक्षाचे उद्दिष्ट असे आहेत का आपले वंचित, ओबीसी, मागास, शेतकरी, कष्टकरी या अतिशय प्रश्नाने ते पिचलेले आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी, त्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष करण्यासाठी आमची सेना स्थापना केलेली आहे, जेणेकरून शेतकरी, कष्टकरी, ओबीसी, वंचित यांना न्याय देता येईल याच्यात आम्ही प्रयत्न करणार आहोत. शहापुरात अनेक संघटना आहेत किंवा पक्ष आहेत. एक नवीन पक्ष किंवा नवीन संघटना शहापुरात पुन्हा येते आणि आपल्याला देखील जिल्हाध्यक्षाची जबाबदारी मिळालेली आहे. कशा प्रकारे आपण उद्याच्या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे? उद्याच्या कार्यक्रमाला आमचे अध्यक्ष सन्माननीय श्री अशोकजी दादा वालन साहेब हे उपस्थित राहणार आहे. राज्य कार्यकारिणीचे प्रकाशजी तळस आहेत उपाध्यक्ष ते राहणार आहे. सुरेशजी भाईले आणि आमचे डॉक्टर प्रकाशजी भांगरत हे बळीराज सेनेचे महाराष्ट्र राज्याचे संपर्क प्रमुख आहेत, ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्याप्रमाणे काजरेकर साहेब आहेत, गोलम साहेब आहेत आणि वरिष्ठ मंडळाची कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्ही कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी करणार आहोत. त्याचप्रमाणे महिलांना शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाची माहिती देणार आहोत. त्यानिमित्तानं हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये शासनाकडून आलेल्या योजना, महिलांना सक्षमीकरण कसं करता येईल, त्यासाठी कुठली उद्योग निर्मिती आहे ते उद्योगांची माहिती देऊन त्यांना लागणारे पतपुरवठा, कर्ज कसं मिळणार ती माहिती शामराव पेजे आपली माहिती आम्ही त्यांना महिलांना परत पोहोचवणार आहोत, तर जेणेकरून महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे आणि शेतकरी, कष्टकरी यांना न्याय देता आला पाहिजे. यासाठी आम्ही आमच्या पक्षाची स्थापना केली आहे. सुरुवात नेमकी बळीराज सेनेची कुठून झाली आणि किती दिवसाचा हा प्रवास आहे आणि ती शहापुरापर्यंत कशा पद्धतीने? पक्षाची सुरुवात जवळजवळ आमची 16 ते 18 महिन्यापासूनच कोकणातूनच झालेली आहे. आमचा पक्ष हा 16 ते 18 महिन्याचा नवीनच पक्ष आहे, पण पक्षाच्या माध्यमातून शामराव पेजे यांचं आर्थिक विकास महामंडळ हे आपल्या शहापूर तालुक्यामध्ये डॉक्टर प्रकाश भांगरत यांना देण्यात आलेलं आहे. त्यांना अध्यक्षपदाची निवडणुकीचं सदस्यपद त्यांना राज्यपद मिळालेलं आहे. शामराव पेजे माझे खासदार होते, आमदार होते, त्यांचं रत्नागिरी अभियंत्रिकी त्याला नाव देण्यात आलं. 1 जुलै रोजी मुख्यमंत्री सन्मान्य श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासोबत मंत्रालयात बैठक घेऊन तिलोरी कुणबी, ती कुणबी आणि तिल्लोरी कुणबी यांना 2004 पासून ओबीसी यादीतून वगळण्यात आले होते. 1 जुलैच्या बैठकीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी तात्काळ समिती नेमून त्यांचा सर्वे करून त्यांना ओबीसीमध्ये समाविष्ट करून दिले. हे पहिलं यश. नंतर शामराव पेजेंचं नाव देण्यात ते यश आलेलं आहे. त्याचप्रमाणे आम्ही आता आंदोलनही, उपोषणही बळीराज सेनेच्या माध्यमातून करून लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न करतो. उद्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम होतोय, आपण तिथे उपस्थित असणार आहेत. महिलांचा कार्यक्रम आहे. महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी किंवा मान्यवर म्हणून आपण कुठल्या महिला पदाधिकाऱ्यांना बोलवलं आहे का उद्याच्या कार्यक्रमासाठी? महिला पदाधिकारी डॉक्टर राखी केळसकर एक आहे, राज्य लेवलचे आहे. दुसऱ्या तालुक्यातल्या वृषाली महिला, वृषाली मंच
या अध्यक्ष आहेत त्यांना पाचारण केलेलं आहे. आणखी योगिता वालम आहे, मुंबईच्या आहेत त्या. आणखी तुमचं त्याच्यावर करणताई आहे. आतापर्यंत राजकीय कामकाज पाहिलं की संघटनेतून काम केलेलं आहे, ओबीसी महासंघातून काम केलेलं आहे. पहिल्यांदाच एक संघटना पक्षातून तुम्हाला तालुक्याची जबाबदारी मिळते, काय वाटतं तुम्हाला? निश्चित कामगिरी चांगली होईल आमची, कारण प्रशासन सेवेत आम्ही काम केलेलं आहे. त्यामुळं हे काही फार अवघड आहे असं मला म्हणता येणार नाही. कारण तळागाळातल्या माणसांना पुढे आणणं किंवा एखादा महिला सक्षमीकरण करणं, कारण त्याच्यामध्ये महिलांना उद्योग, तरुणांना नोकरीच्या संधी नाहीत म्हणून आपण त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देतो. शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ. आणखी कर्मचाऱ्यांची काही अशी रिक्त पदं असतील, विविध शासनाच्या खात्यामध्ये रिक्त पदे आहेत, ते सुद्धा आम्ही मार्गी लावण्याचं काम करणार आहोत. विनंती आहे की जेणेकरून आमच्या कार्यालयाला उपस्थित लावावी अशी तुम्हाला मी नम्र विनंती करतो. का उद्या आमच्या बळीराज सेनेच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे व महिला भगिनींना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला यावं असे मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना कार्यक्रम